नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आप लोग डांस करना चाह रहे हैं तो सभी लोग खड़े जाइए मेरे साथ, क्योंकि महादेव के दरबार में है, जितने लोग रानी के दरबार में बैठे हुए हैं नहीं सबको फोटो ले लिए तो बैठा नहीं सबको बिठा दिए। हां जितने वाले हाजी को है मेरे होश में नवाणी सुन पे काढ़ा के मुररिया नानी भाई अरे आज भाई मेरे होश में नवाणी सुन पे काढ़ा के मुररिया छम छम पड़ा दे जोरदार ताली बजाइए। साहब जी का स्वागत हमारे मंगल भैया करेंगे, मंगल गांधी जी करेंगे स्वागत। जोरदार ताली बजाएंगे, स्वागत करें आए हुए सभी मेहमानों का। श्री काशी महादेव मंदिर की तरफ से सभी का हार्दिक स्वागत है। अजय सालवी जी का सभी भक्तों का हार्दिक स्वागत है। जोत का आशीर्वाद लेके जाएंगे। पीछे देखिए जोत जल रहा है, थोड़ा सा वहां ध्यान देंगे और सभी लोग जोत का आशीर्वाद लेके जाएंगे। रखे हुए काय सांगाल मेसे साहेब, आज या ठिकाणी तुम्ही आलेले आहेत मस्करपाडा श्रीराम नगर आणि नवरात्री उत्सवाचा शेवटचा हा प्रोग्राम सुरू आहे माताजी चौकी। काय सांगाल, कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी? काशी विश्वनाथ काशी महादेव मंडळ आयोजित आणि या मंडळाचे अध्यक्ष मंगल गांधी, आमचे मित्र मंगल गांधी, त्या नवीन वस्तीमध्ये श्रीराम नगर त्या नवीन वस्तीमध्ये सुंदर असं धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम येथे राबवले जातात। ज्या पद्धतीने गणेश उत्सव सुद्धा खूप धूमधडाक्यामध्ये साजरा झाला, त्यानंतर नवरात्र उत्सव सुद्धा अगदी गरबा वगैरे आणि खूप सुंदर पद्धतीने इथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आजही येथे या देवीच्या माताजीच्या चौकीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यासोबत भंडाऱ्याचा सुद्धा कार्यक्रम आयोजित, महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आणि चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी मंगल गांधी यांच्याकडून एक सामाजिक उपक्रम, धार्मिक उपक्रम राबवला जातोय। आणि हा उपक्रम राबवला जात असताना त्यांनी कुठल्या पद्धतीचा यामध्ये पक्षपातपणा किंवा पक्ष बघितलेला नाहीये। ते कुठल्याही एका पक्षाचे सदस्य असतील, परंतु त्यांनी सर्व पक्षीय लोकांना आमंत्रित करून त्यांना आज या प्रसादाचा लाभ दिला। माताजीच्या चौकीसारखा सुंदर असा धार्मिक कार्यक्रमाचं दर्शन घडवलं, त्याबद्दल मी वैयक्तिक माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने मंगल गांधी यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून या पुढे अशाच पद्धतीने सामाजिक धार्मिक कार्य होत राहो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो। काय सांगाल, आज माताजी चौकी या ठिकाणी श्रीराम नगरमध्ये कशा पद्धतीने जनतेला शुभेच्छा? आधी सुद्धा त्यांच्या मंदिरच्या ओपनिंगला बरेच लोक 4-5 हजार लोक जमले होते आणि आताही 2-3 हजार लोक जमलेले या ठिकाणी आणि फार सुंदर हा प्रोग्राम एवढा सुंदर होत आहे की लोक घरोघर घेऊन येत आहे आणि चांगल्या मनापासून प्रसादीकडे लाभ घेत आहे प्रसादांचा आणि सुंदर चांगला प्रोग्राम सुद्धा खूप सुंदर होत आहे इथे आणि त्यांना शुभेच्छा देतो मंगल साहेबांना या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने। साहेब, सर्व धर्म समभाव आणि आपल्या संस्काराचं जतन या ठिकाणी करताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रोग्राम सुरू आहे। माताजी चौकी नवरात्री उत्सवाचा शेवटचा प्रोग्राम सुरू आहे, काय सांगा? सर्वप्रथम तर मी मंगल गांधी यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी असा उत्कृष्ट कार्यक्रम
समाजासाठी उपलब्ध करून दिला। इथे सर्व धर्मीय, सर्व प्रांतीय, सर्व भाषिक लोक एकत्र येऊन असा प्रोग्राम करतायत आणि खूप उत्कृष्ट प्रोग्राम आहे हा। प्रोग्राम असाच वर्षानुवर्ष वाढत जावं अशा शुभेच्छा मी मंगल गांधी यांना देतो व त्यांना माताजी आणि शिवशंकर अशीच बुद्धी देव वर्षानुवर्ष कार्यक्रम करत राहू। काय संदेश देऊ इच्छिता? आताची सध्या जशी आपण युवा वर्ग इतर गोष्टीकडे वळलेला आहे, धार्मिकता सोडून व्यसन वगैरे अशा ठिकाणी वळलेलं आहे, तर असे कार्यक्रम झाले तर युवा वर्ग अशा ठिकाणी थोडासा आकर्षित होईल आणि पर्यायाने थोडे व्यसन कमी होतील असं मला वाटतं। त्यामुळे असे कार्यक्रम व्हावेत, युवकांसाठी तरी खास असे कार्यक्रम व्हावेत असं वाटतं।